सध्या परीक्षांचा माहोल असून विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे। बऱ्याचदा या वातावरणात विद्यार्थ्यांची तब्येत देखील बिघडत असते। मात्र कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सरोड कॉलेजमधील 12वीच्या विद्यार्थीने शारीरिक व्याधीवर जिद्दीने मात करत रुग्णालयातूनच महत्त्वाचा जीवशास्त्र विषयाचा पेपर दिलाय। बोर्डाच्या तत्काळ परवानगीनेच तिचे शैक्षणिक नुकसान टळले, तर शिक्षण विभागाच्या तत्परतेमुळे हे शक्य झालं असून ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे। नमस्कार, मी इयत्ता 12वीची विद्यार्थिनी। मी प्रदीप पाटील ज्युनियर कॉलेज दोनोली येथे शिकत आहे। मी सध्या 4 दिवस आजारी आहे। मला शिक्षणाची आवड खूप होती, पण मला त्या बोर्डापर्यंत पोहोचता न आल्यामुळे माझ्या पप्पांनी नामदेव भवन यांनी तिथं जाऊन बोर्डाची मुलाखत घेऊन मला पेपर आणून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी मानतो, किंवा तिथल्या मुख्याध्यापक सरांचे पण खूप खूप आभारी मानतो। थँक्यू। नामदेव, माझं गाव चरण। अचानक माझ्या मुलगीची तब्येत बिघडली असल्यामुळं मी सकाळी 9 वाजता इथं हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि तिला ॲडमिट करून त्यानंतर मी 11 वाजता आपल्या सरोड कॉलेजमध्ये गेलो व के.व्ही. पाटील सरांनी मी भेटलो आणि त्यांना म्हटलं की माझ्या मुलगीची अचानक तब्येत बिघडलेली आहे, तिला पेपर लिहिता येत नाही, तरी तुम्ही जरा काहीतरी सहकार्य करून आम्हाला तिचा पेपर घेऊ शकता का? तर त्यानंतर ती म्हणली तर आपण वर केंद्रात फोन करून चौकशी करून बघायला पाहिजे। त्यानंतर आम्ही केंद्रात चौकशी केली, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी फोन केला, त्यानंतर तिने आम्हाला सवलत दिली। नमस्कार, मी डॉक्टर विश्वास सुतार, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती शाहूवाडी। काल जीवशास्त्राच्या पेपरमध्ये आमची सरोड केंद्रावरची एक विद्यार्थिनी रुपाली ही अचानक आजारी पडल्यानं ॲडमिट होती। तिला पेपर देण्याची तरी इच्छा होती, परंतु ती अत्यंत अशक्त होऊन बेडवर होती, सलाईनवर होती। तिच्या पालकांची आणि तिची तीव्र इच्छा असल्यामुळं आम्ही SSC बोर्डाचे अध्यक्ष माननीय राजेश क्षीरसागर साहेब, आणखी चौले साहेब सचिव यांच्याशी पाठपुरावा करून विशेष मान्यता अतितात्काळ मिळवली आणि काल या विद्यार्थिनीनं आजारी असताना हॉस्पिटलमध्ये 12वीचा पेपर दिला। ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे। एका विद्यार्थिनीचं भवितव्य आणि वर्ष वाया गेलं नाही आणि तिने तो पेपर दिला, ती निश्चितच यशस्वी होईल अशी मला आशा वाटते। एक चांगलं काम हातून झालं याचा मला आनंद वाटतो।